वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये सादर. अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी मांडलं विधेयक. विधेयकावर 97 लाख सूचना आल्या. कायद्याच्या जाणकारांकडून देखील सूचना मागवल्या. रिजिजू यांची लोकसभेत माहिती. वक्फ सुधारणा विधेयक आणलं नसतं तर आपण बसलोय त्या संसदेवरही वक्फनं दावा ठोकला असता. किरेन रिजिजू यांचं विधेयक मांडताना वक्तव्य. वक्फ सुधारणा विधेयक मंजूर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. ज्यांची विवेकबुद्धी सक्षम असेल ते वक्फ सुधारणा विधेयकाला समर्थन करतील, फडणवीसांचं विधान. ठाकरेंची शिवसेना वक्फ सुधारणा बिलाच्या विरोधात मतदान करणार. सूत्रांची माहिती. विधेयकाबाबत ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीसोबतच राहणार असल्याची माहिती. वक्फ सुधारणा विधेयकात तेलुगू देसम पक्षानं सुचवली दुरुस्ती. वक्फ बोर्डावर महिलांचाही समावेश असावा. वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम असावेत, टीडीपीची मागणी. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. प्रस्तावित वक्फ सुधारणा विधेयक मागे घेण्याची पत्रातून मागणी. वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यास लोकशाही पद्धतीनं निषेध करा. विधेयक मागे घेईपर्यंत निषेध करा. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं देशातील नागरिकांना आवाहन. वक्फ सुधारणा विधेयकातील चुकीच्या गोष्टींचं समर्थन नाही. खासदार अरविंद सावंत यांचं प्रतिपादन. वक्फ सुधारणा विधेयकामागे धार्मिक हेतू आहे का? अरविंद सावंतांचा सवाल. केंद्र सरकारचा वक्फच्या देशभरातील 9 लाख एकर जागेवर डोळा. अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचा केंद्र सरकारवर आरोप. जाती तेढ निर्माण करण्यासाठी वक्फ बोर्डाचं विधेयक आणलं. नसीम खान यांचा आरोप. महाराष्ट्रात 1 लाख एकरपेक्षा अधिक जमीन ही वक्फ बोर्डाची असल्याचा नसीम खान यांचा दावा. सशक्तीकरण की ताबा मिळवण्यासाठी डाव. वक्फ सुधारणा विधेयकावरून खासदार निलेश लंकेंचा सवाल. गरीब मुस्लिम बांधवांसाठी वक्फ सुधारणा विधेयक आणलं. खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. सरकार वक्फच्या जमिनी घेणार असा भ्रम पसरवणं सुरू. श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर आरोप. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मवी आणि धर्मनिरपेक्ष पक्षांकडून आंदोलन. विविध पक्षाचे पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी. भोपाळमध्ये मुस्लिम महिलांचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा. शुक्रिया मोदीची म्हणत फलक घेऊन महिला रस्त्यावर उतरल्या. वक्फ सुधारणा विधेयकाबाबत काल मुंबईत उलेमा आणि इमामांनी घेतली बैठक. चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार आणि अन्य सेक्युलर पक्षांनी विधेयकाविरोधात उभं राहावं, अन्यथा मुस्लिम धडा शिकवतील, उलेमांचा इशारा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक. गुढीपाडव्या मेळाव्यात राज ठाकरेंनी मनसैनिकांना बँकांमध्ये मराठीचा वापर होतो की नाही हे पाहण्याचे आदेश दिले होते. मुंबईच्या साकीनाका परिसरातील येस बँकेत मनसेचं आंदोलन. मराठीतून कामकाज करा. अधिकाऱ्यांना गुलाबाचं फूल देऊन मनसे पदाधिकाऱ्यांच्या सूचना. राज ठाकरे यांच्या बँकेसंदर्भातील आदेशानंतर पुण्यातील मनसैनिक ॲक्शन मोडवर. बंड गार्डन जवळच्या ICICI बँकेत जाऊन मराठी बोललं जातं की नाही याची मनसैनिकांकडून तपासणी. पालघरमधील मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जाऊन केली मराठी भाषेबाबत पाहणी. ग्राहकांशी मराठीतूनच संवाद साधण्याचा दिला इशारा. रायगडच्या अलिबागमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी सर्व बँकांमध्ये जात मराठीचा वापर होतो की नाही याची केली पाहणी. बँक ऑफ महाराष्ट्राच्या अंबरनाथ शाखेत मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ. अमराठी शाखा व्यवस्थापकानं उलट उत्तर दिल्यानं मनसैनिकांनी संताप व्यक्त केल्याचा मनसैनिकांचा दावा. सुरक्षा रक्षकाला मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा. साकी विहार रोडवरील निवासी संकुलात एका सुरक्षा रक्षकानं मराठी भाषेचा अपमान केल्याबद्दल मनसैनिकांकडून मारहाण. गंगेतील पाण्याबाबतच्या वक्तव्यावर शिवसेनेनं राज ठाकरेंना डिवचलं. सेना भवन समोर गंगाजल शुद्धच आहे अशा आशयाचा बॅनर समाधान सरवणकरांनी लावला. बॅनर सरवणकरांच्या बॅनर विरोधात मनसे आक्रमक. पोलीस मनपानं वेळीच
बॅनर न काढल्यास मनसेनं बॅनर काढण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर सेना भवन परिसरातील बॅनर महापालिकेनं काढला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी. मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला असा मजकूर. औरंगजेबाची कबर किती अंतरावर आहे याचाही बॅनरवर उल्लेख. धनंजय देशमुखांनी घेतली अजित पवारांची भेट. तपासातल्या उणीवा मांडत आरोपींना इतरत्र हलवण्याच्या मागणीसह इतर मागण्यांचा मसुदा अजितदादांना दिला. बीडमध्ये अजित पवारांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा. विमानतळ, रेल्वे लाईन आणि घरकुलाची माहिती देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक. विविध विकास कामं तथा योजनांबाबत जिल्हास्तरीय समित्यांसोबत बैठक. चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय. अजित पवारांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजितदादांनी हार तुरे सन्मानचिन्ह न आणण्याचा सल्ला दिला. अजित पवारांनी काकांना आशीर्वादापुरतंच मर्यादित ठेवलं. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मोठ्यांचा आशीर्वाद घेणं ही चांगली गोष्ट असल्याचं देखील ते म्हणाले. काकांच्या आशीर्वादानं सर्व चांगलं चालू असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य. बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरे गटाचे बीड शहर अध्यक्ष निजाम शेख यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश. बीडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का. ठाकरे गटाचे बीड शहर अध्यक्ष निजाम शेख यांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्या यवतमाळमध्ये जाहीर सभा. विधानसभा निवडणुकीनंतर जनतेचे आभार मानण्यासाठी सभेचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्टमध्ये सामंजस्य करार. महाराष्ट्र आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात AI आधारित डिजिटल परिवर्तनासाठी भागीदारी झाल्याची माहिती. मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मूल्यमापन सुरू केलं. प्रत्येक विभागाच्या कामाची 3 गटांमध्ये वर्गवारी. ग्रीन, येलो आणि रेड कलरची वर्गवारी. कामाची पद्धत सुधारली नाही तर चौकशी करून कारवाई केली जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती जाहीर. ओमप्रकाश शेटे 7 जणांच्या समितीचे अध्यक्ष. धाराशिवमध्ये महायुतीत कुरघोडी. जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्थगिती. गडचिरोलीसाठी खनिकर्म प्राधिकरण. मंत्रिमंडळ बैठकीत स्थापनेस मंजुरी. जिल्ह्यातील खनिज क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास आणि संनियंत्रण करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यास मंजुरी. महिलांना ताकद देण्याचं काम सरकारनं केलं म्हणून पुन्हा सरकारमध्ये बसलो. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. जिथे स्त्रीचा सन्मान होतो, जो समाज स्त्रीला साथ देतो, तो समाज नेहमी चांगल्या दिशेनं जात असतो. जालन्यातील आनवी गावातल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. साखर कारखान्याच्या सत्तेत आल्यावर रखडलेल्या 8,500 सभासदांच्या नोंदी करणार. आमदार मनोज घोरपडे यांचे सह्याद्री साखर कारखान्याच्या सभासदांना आश्वासन. बिहारचे भाजप आमदार सुनील तिवारींच्या वादग्रस्त वक्तव्याचे पुण्यामध्ये पडसाद. पुण्यात वंचितचे अध्यक्ष अरविंद तायडेंकडून तिवारींचा निषेध. मालाड पठाणवाडी राड्या प्रकरणी शिवसेना नेते संजय निरुपम यांनी घेतली कुडारच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट. पोलिसांनी तत्परतेनं कारवाई केली नसल्याचा निरुपम यांचा आरोप. महापुरुषांची बदनामी करणारा प्रशांत कोरटकर उद्या जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता. कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं आज अर्ज करण्यात आलेला नाही. नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर तहसील पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सिंग यांची बदली. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यात आलेलं अपयश आणि गोपनीय माहितीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका. राज्यातील कंत्राटदाराचं 90,000 कोटी रुपयांचं बिल थकलं. त्यामुळे कंत्राटदार संघटना पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात. धारावी पुनर्वसन प्रकल्पाला मिठागरांच्या जागा देण्यास विरोध करत हायकोर्टाची जनहित याचिका. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर मिठागरांच्या जागांवरील बांधकामाला याचिकेतून उत्तर.
नांदेड जिल्ह्यातील 1365 जणांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द. निवडून आल्याच्या एका वर्षानंतरही जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई. राज्य सरकारकडून 21 ते 24 एप्रिल दरम्यान मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन. महाबळेश्वरमध्ये 2 ते 4 मे दरम्यान महापर्यटन महोत्सवाचं आयोजन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असल्याची मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. सातारा शहरात जर्मन टेक्नॉलॉजी वापरून बनवलेल्या रस्त्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण. या टेक्नॉलॉजीमुळे इलेक्ट्रिक, टेलिफोन, गॅस पाईप अथवा पाईपलाईन रस्त्याच्या पलीकडे नेण्यासाठी रस्त्याचं खोदकाम करावं लागणार नाही. राज्यातील कंत्राटदारांचे हजारो कोटी थकल्यानंतर आता नवीन कामांसाठी नियमावलींची चाळण. वारंवार होणारा रस्त्यावरील खर्च टाळण्यासाठी कडक दक्षता नियमावली जारी. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात स्थलांतरित होऊ नयेत यासाठी राज्य सरकारचं नवीन वीज धोरण. राज्यातील विद्यमान उद्योग शुल्काचा सरासरी बिलिंग दर 10.85 रुपयांवरून 9.20 रुपये प्रति युनिटपर्यंत खाली. उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या. 7 एप्रिल ते 5 मे पर्यंत रेल्वेगाड्या धावल्या जाणार. गोदावरी प्रदूषण आणि साधुग्रामवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून हिंदू संघटना आक्रमक. प्रशासनानं तात्काळ गोदावरी स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्या, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसेचा सरकारला आंदोलनाचा इशारा. सरकारनं कर्जमाफी देण्याचं आश्वासन न पाळल्यानं शुक्रवारी मनसे नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लाक्षणिक उपोषण करणार. जळगावच्या वरणगावमधील नागरिकांचं पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात मांडला ठिय्या. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामावर सिडकोचा हातोडा. खारघर सेक्टर 5 मधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई. 100 अनधिकृत बांधकामांवर कारवाई पूर्ण. मुंबईतील भांडूपच्या एलबीएस मार्गावर रस्त्यालगत मशीद आणि दुकानांचं अनधिकृत बांधकाम. यासाठी पोलीस आणि महानगरपालिकेचं संगनमत. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप. परभणी शहरातील विविध भागांमध्ये झालेलं अतिक्रमण काढण्यास महानगरपालिकेला मिळाला मुहूर्त. परभणी शहर विकास मंचाच्या इशाऱ्यानंतर पालिकेची कारवाई. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक. आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत जेसीबी आणून तुमची इमारत पाडतो असं अधिकाऱ्यानं म्हटल्यानं ग्रामस्थांचा संताप. धाराशिवच्या कळंब महिला हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपींची 10 तारखेपर्यंत कळंबच्या पोलीस कोठडीत रवानगी. पुण्यात येरवडा भागात कोयता गँगची पुन्हा दहशत. रात्रीच्या वेळी लोकांच्या दारावर कोयते मारून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. पुण्यात मंगळवारी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू. या प्रकरणी पोलिसांनी फरार आरोपीला अटक केली. भिंतीवर डोकं आपटून सासूची हत्या करणारी सून पोलिसांच्या ताब्यात. जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये सकाळी सुनेनं ही सासूची हत्या केली होती. घरगुती वादातून पतीची गळफास घेऊन आत्महत्या. 2 महिन्यांपासून माहेरी गेलेल्या पत्नीनं मुलाशी बोलू न दिल्यानं पतीचं टोकाचं पाऊल. जालन्यात सुनेकडून सासूची हत्या. हत्येनंतर मृतदेह गोणीत टाकून सून फरार. सविता शिंगारे असं मृत महिलेचं नाव. पुण्यातील लोणी काळभोरमध्ये पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं डोक्यात फावडा घालून पतीची हत्या केली. रवींद्र काळभोर असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. अवघ्या 3 तासात पत्नीसह प्रियकराला अटक. बुलढाण्यातल्या शेगाव खामगाव महामार्गावर तिहेरी अपघातात 6 जणांचा मृत्यू. खासगी बस, एसटी आणि बोलेरोचा भीषण अपघात.
धुळे तालुक्यातील आनंदखेडा गावातील शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग, आगीत म्हशीच्या पारड्यांचा मृत्यू, शेतकऱ्याचं 50 ते 60 लाखांचं नुकसान. विरार ते अंधेरी लोकलमध्ये प्रवाशांमध्ये ग्रुपबाजीमुळे तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. भिवंडीतील देवनगर परिसरात किरकोळ कारणावरून 2 कुटुंबात हाणामारी, शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत घराचं नुकसान. सातारा जिल्ह्याच्या काही भागामध्ये वादळी वाऱ्यामुळे पिकांचं मोठं नुकसान, म्हसोड परिसरातील शेतामध्ये उभ्या असणाऱ्या पिकांना तडाखा. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातल्या दुसऱ्या दिवशी आलेल्या अवकाळी पावसानं मका आणि शाळू पिकाला दिला मोठा फटका, अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक पोलही कोसळले. वर्ध्यात अवकाळी पावसाची हजेरी, देवळी, सेलू, हिंगणघाट, वायगाव भागात मुसळधार पाऊस. जालन्यात अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका, काढणीला आलेल्या गव्हाचं आणि मका पिकाचं नुकसान. हिंगोलीत 1.5 एकरावरील केळीच्या बागेचं अज्ञाताकडून नुकसान, अज्ञात व्यक्तीनं 2000 केळीची झाडं कापून टाकली. तळकोकणाला अवकाळी पावसाचा फटका, अवकाळीमुळे अनेक बागायतदार हवालदिल. नाशिकमध्ये कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, वातावरणात झालेल्या बदलाचा कांदा उत्पादनावर मोठा परिणाम. लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 1270 रुपये इतका भाव, मागील आठवड्याच्या तुलनेत दरात 300 रुपयांची घसरण. अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाच्या सरी, कापणीसाठी ठेवलेला शेतातला कांदा भिजून गेला. कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून 3रं समन्स, खार पोलीस ठाण्यात कामरा विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल. कुणाल कामरानं चाहत्यांची माफी मागत दिलं सुट्टीचा खर्च करण्याचं आश्वासन, पोलिसांनी चाहत्यांना चौकशीला बोलावल्यानं कामराची एक्स पोस्ट. पाकिस्तानी कलाकार फवाद खानचा अबीर गुलाल चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, मनसेच्या अमेय खोपकरांचा इशारा. राजदचे सुप्रीमो लालू यादव यांची प्रकृती खालावली, दिल्लीत त्यांना आणण्यात येणार होतं, मात्र प्रकृती खालावल्यानं त्यांना पाटणा येथील पारस हॉस्पिटलमध्ये केलं दाखल. NHAIनं गेल्या आर्थिक वर्षात देशात तयार केले 5614 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग. NHAIनं 5150 किलोमीटर रस्त्यांचं ठेवलं होतं लक्ष्य. सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 94,000 तर चांदीचा 1 किलोचा दर 1,05,000. 900हून अधिक आवश्यक औषधांच्या किमतीत 1.74% वाढ. ॲझिथ्रोमायसिन, आयबुप्रोफेनसह हृदयरोग आणि मधुमेहांवरच्या विकारांवरची औषधं महागली. मंगळवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला. सेन्सेक्स 592 अंकांनी वाढला, तर निफ्टीतही 166 अंकांची वाढ. मारुती सुझुकी 8 एप्रिलपासून 7 मॉडेल्सच्या कारच्या किमती वाढवणार. वाढता खर्च, ऑपरेशनचा खर्च, नियमात बदल आणि फीचर ॲडिशन केल्यानं किमतीत वाढ होणार असल्याची माहिती. सुंदर मी होणार हे नाटक पुलंच्या स्मृतिदिनी सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रंगमंचावर येणार. नाटकाचं दिग्दर्शन राजेश देशपांडे करणार. नाटकात अस्ताद काळे आणि सृजा प्रभुदेसाई ही नवी जोडी दिसणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.